दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या बैठकीत विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलंय. भारत पाकिस्तान सीमेवर युद्ध सुरू असताना राज्याच्या राजकारणात मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळालं. शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं विधान केलं. त्यानंतरच राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असणारे काका पुतणे एकत्र येणार असल्याचं बोललं जाऊ लागलं. उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये. राष्ट्रवादी सोबत जायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा आहे. दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी आणि नेते हे एकाच विचाराचे आहेत. मी आता या प्रक्रियेमध्ये नाही. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकत्र बसून यावर चर्चा करावी. अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जायचं की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. त्यामुळे हा निर्णय दोघांनी घ्यावा. नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडूनही यावर बोललं जाऊ लागलं. अनेकांनी यावर आनंद व्यक्त करत दोन्ही पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा उघडपणे बोलून दाखवली. या सर्व क्रिया प्रतिक्रिया सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या विलिनीकरणाबाबतही चर्चा झाली. यावेळी अजित पवारांनी अशी कोणतीही चर्चा झाली नाही असं स्पष्ट केलं. या बैठकीतच काही आमदारांनी विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसंच अजित पवारांची आधी माफी मागावी आणि मगच विलिनीकरण व्हावं अशी मागणी देखील केली. यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत आमदारांना शांत केलं. विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. एकत्र येण्याबाबत कुणीही कोणताच प्रस्ताव मांडलेला नाही. त्यामुळे चर्चा होण्याचा सध्या तरी विषय नाही असं अजित पवार म्हणाले. आगामी महापालिका आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तर वेगळं समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या तरी दोन्ही पक्ष हे अंतर राखून असले तरी भविष्यात ते एकत्र येतील अशी खात्री राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते. पण सध्याच्या घडीला तरी दोन्ही पवारांनी या चर्चांना पूर्णविराम लावलाय. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.